सर्वांना विनंती असणार आहे की आपण जागेवर उभे राहणार आहात आणि सर्व वर्दीधारी 21 पोलीस जवानांसह जनरल सॅल्यूट करण्यासाठी तयार असणार आहेत. पोलीस बँड पथक पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मानवंदना देणार आहे. सर्वांना विनंती आहे इतर मान्यवरांना या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे. नितीनजी नबीन, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नबीन साहेब आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. त्यानंतर आपल्या लाडक्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब. सध्या देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री. आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप देत आहे. यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब. सन्माननीय नितीनजी गडकरी पुष्पचक्र अर्पण करतात. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत. सगळ्यांना विनंती आहे की आपण प्लीज जागेवर बसा. आपल्याला सूचना दिल्यानंतर उभं राहायचंय. सध्या जागेवर बसा. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. यानंतर राहुलजी नॉर्वेकर. विधानसभेचे स्पीकर राहुलजी नॉर्वेकर. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. त्यानंतर राहुलजी नॉर्वेकर.
आदरणीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव, यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ, तसेच सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री भुजबळ साहेब, त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, तसेच सन्माननीय खासदार शाहू महाराज छत्रपती, चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यानंतर सन्माननीय भुजबळ साहेब, आहे का? बरोबर आहे का? नेटवर्क आहे का? आंध्र प्रदेशचे सन्माननीय शिक्षण मंत्री नारा लोकेश, आपसे विनती है सन्माननीय छगन भुजबळ साहेब यांच्यानंतर हसनजी मुश्रीफ, आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करतात. यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, प्लीज महाराष्ट्रभरातून आपण आदरणीय दादांच्या प्रेमापोटी आलेला आहात. नीरजजी चंद्रशेखर यांना विनंती आहे आपण पुढे यायचं. प्लीज इथले सगळे उभे असणारे प्लीज प्लीज समोरून बसायला सुरुवात करा, मागचे आपोआप बसतील. प्लीज पोलिसांना सहकार्य करा, फक्त थोडा वेळ प्लीज सहकार्य करा. मुरलीधरजी मोहोळ श्रद्धांजली अर्पण करतात. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात. आंध्र प्रदेशचे आदरणीय मंत्री नारा लोकेश, नीरजजी चंद्रशेखर, आदरणीय खासदार कृष्णाजी देवरायू, रेव्हेन्यू मिनिस्टर प्रसादजी, सीएम रमेश आदरणीय खासदार आणि श्रीनिवासजी रेड्डी, महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात. आदरणीय मंत्री रक्षाजी खडसे, तसेच माधुरीताई मिसाळ, नीलमताई गोरे, आदित्यताई तटकरे,
सन्माननीय मंत्री महोदया, सन्माननीय मंत्री रक्षाजी खडसे, वनमंत्री गणेशजी नाईक साहेब, सन्माननीय पंकजताई मुंडे, नीलमताई गोरे, सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक, आदितीताई तटकरे. प्लीज ड्रोन आहेत ज्यांचे खाली घ्या, त्यावर कारवाई करण्यात येईल. ड्रोन अलाउड नाहीये प्लीज. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री, माजी ज्येष्ठ केंद्रीय मंत्री सुशील कुमारजी शिंदे, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे. हे समोर प्लीज. एवढ्याच टापूमध्ये आवाज येतोय. प्लीज रिक्वेस्ट आहे. अंत्यविधीच्या सुरुवातीला जी विनंती आम्ही केलेली होती, जो मूलमंत्र आदरणीय दादांनी आपल्याला दिला तोच फक्त आता पाळायचा आहे, आणि तो आहे शिस्तीचा. प्लीज. आदरणीय मंत्री गिरीशजी महाजन, ड्रोन खाली घ्या. पोलीस विभागाची सूचना आहे. पत्रकार बंधूंना विनंती आहे, कोणतं तरी ड्रोन इकडे येतं, पण आपण थोडं तरी ड्रोन इकडे आणू नका, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. अजिबात ड्रोन आणू नका इकडं, 100% त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. यानंतर माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमारजी शिंदे, जयदीपजी कवाडे साहेब, महादेवजी जानकर साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री जयकुमारजी गोरे, डॉक्टर अमोल कोल्हे, सन्माननीय खासदार, सन्माननीय जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर विखे पाटील साहेब, आपण सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. सन्माननीय नरहरी झिरवाळ साहेब, सन्माननीय राहुलजी कुल, सन्माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, मकरंद आबा पाटील, हर्षवर्धन भाऊ पाटील, सन्माननीय विजय बापू शिवतारे, नरहरी झिरवाळ साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री शिवेंद्र राजे भोसले,
अशोकजी उईके, सन्माननीय शंभूराजे देसाई, सन्माननीय मकरंद आबा पाटील, सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे, सन्माननीय मंगल प्रभातजी लोढा, सन्माननीय श्रीमान प्रफुल्लभाई पटेल, सन्माननीय जयकुमारजी गोरे, सन्माननीय संजयजी राठोड साहेब, सन्माननीय राजेंद्रजी गवई साहेब, सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील, अमितजी कल्याणी उद्योजक, सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे, सन्माननीय निवेदिता माने, आदरणीय माजी मंत्री राजेशजी टोपे साहेब, आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आदरणीय खासदार संजय दिना पाटील, आदरणीय आमदार सचिनजी आहिर, या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदरणीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. मेघनाताई बोर्डीकर, ओके. त्याचबरोबर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय राजजी ठाकरे हे आदरणीय दादांचं अंत्यदर्शन करून गेलेले आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. त्याचबरोबर बाळाजी नांदगावकर, या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर शोकशस्त्र होणार आहे. त्याचबरोबर आदरणीय खासदार विशालजी पाटील, बापूसाहेब पठारे या सगळ्यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केलं जाईल. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये शोकशस्त्र होणार आहे. त्यावेळी जनतेला जे आवाहन केलं जाणार आहे त्या आवाहनाचं आपण पालन करावं ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण आता जागेवर बसून राहायचं आहे, कुणीही जागा सोडू नका. कुणीही आपली जागा सोडायची नाही ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे जागेवर बसून राहायचंय. आता जे मान्यवर या ठिकाणी उभे आहेत ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर आपण शोकशस्त्र कवायत होणार आहे. चीफ सेक्रेटरी ऑन द बिहाफ ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट. इथे उभे राहिलेले प्लीज जागेवर बसून घ्या. प्लीज प्लीज हात जोडून नम्र विनंती आहे.
काल सकाळपासून आपण सगळ्यांनी खूप सहकार्य. माझी विनंती आहे की आता प्लीज सगळेजण पुढे येऊ नका प्लीज. या ठिकाणी सगळ्यांनी प्लीज आता थांबायचं आहे. जे आता मागे आहेत त्यांनी जागेवरूनच आपण प्लीज तिथूनच आपण दर्शन करूया, पुढे येऊ नका. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय दादांवर आपल्या सगळ्यांचं अतोनात प्रेम आहे. राज्याचे मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतात. काल सकाळी 9 वाजलेपासून ते या क्षणापर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आहात. यानंतर शोकशस्त्र होणार आहे. शासकीय इतमामामध्ये हा अंत्यसंस्कार होतोय. सगळ्यांना विनंती आहे 2 मिनिटं आपण सगळेजण एकदम शांत मौन पाळणार आहात. जागेवरून कोणीही उठायचं नाही, जागेवर बसून राहायचंय. जागेवरून कोणीही उठायचं नाही प्लीज. येस, या ठिकाणी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की पुष्पचक्र वाहून झाल्यानंतर आपण आता अग्निसंस्कार या ठिकाणी होणार आहेत. तर प्लीज थोडंसं आपण सहकार्य करावं. अग्निसंस्कार आणि लगेच त्यानंतर शोकशस्त्र होणार आहे. त्यानंतर 3 वेळा हवेत फायर करून बंदुकीची सलामी दिली जाणार आहे आणि त्यानंतर अखेरची मानवंदना म्हणून बिगुल वाजवून सलामी दिली जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी मला माहिती आहे आपल्या कुणाच्याच मनाची तयारी होत नाहीये. आपण सर्वांनी आपले लाडके आवडते दादा गमावलेले आहेत. प्लीज वेळ वाचूया. वैभव आपले विजय भाऊ पुण्यावाले दिल्लीवाले. या ठिकाणी अग्निसंस्कार होणार आहे. प्रचंड मोठी हानी या राज्याची, या देशाची आणि खास करून आपण बारामतीकरांची झालेली आहे. माझी विनंती आहे ब्राह्मणवृंद आपण पुढचा विधी
देवापि यवाः तस्य लोकाः सुधावताः योगिरहो विरक्तुर्भक्तं जमो ददातु नमस्मै सवितादेशरीभ्यः पृथिव्यां लोकमिच्छतु तस्मै जुष्यन्तामुश्रियाः वायुः पुनातु सविता पुनात्वगणैर्भ्राजसा सूर्यस्य वर्चसा विमुन्तान्तामुश्रियाः अश्वत्थेवो निखदनं वर्णेवो वसति करता ओ भाजा इत्किला सतजत्सनवत पूरुकम् कुणीही जागा सोडू नका. माडबंधना होईल, शोकशस्त्र होईल. हे कोण आहे हा कॅमेरा? कॅमेरा खाली घे. कॅमेरा खाली उतर ना. खाली उतरा. कॅमेरा खाली गेला रे जरा. शरीराणि मातुरुपस्थात्
बंदुकीची सलामी दिली जाते. नाव काय? अखेरची मानवंदना शांततेत आपण उभं राहावं, सगळ्यांना नम्र विनंती. ही अखेरची मानवंदना, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे. ए मोबाईल हलका जिथे आहात तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन मागच्या गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात. माझी विनंती आहे, पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. पुढच्या बाजूला येण्याचा प्रयत्न कृपया कुणी करू नका. सगळ्यांना नम्र विनंती आहे. मागच्या बाजूला मागच्या बाजूला गेट आहे, त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण बाहेर पडूया. बाहेर प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे. हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येत आहे, पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका. पोलीस विभागाला सहकार्य करूया. मला माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाहीये. आपल्या सगळ्या हातोनात न भरून येणारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. खर तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असणार आहे. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. आपली शिस्त, आपला संयम, आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे, शांतता आणि शिस्त पाळूया. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. सर्वांनी स्वतःच्या मागच्या बाजूला मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया. पाणी पाहिजे असं काय? 1000 रुपये. त्या ठिकाणी स्क्रीन आहे, त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका.